हॅलो स्टुडंट्स, वायरलेस कम्युनिकेशन सिस्टम या फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं हिस्ट्री अँड इव्हॅल्युएशन ऑफ रेडिओ कम्युनिकेशन्स. जे वायरलेस कम्युनिकेशन सिस्टम आहे याची जी हिस्ट्री आहे ती आपण या ठिकाणी बघितली होती. सेकंड म्हणजे आपण बघितलं होतं व्हॉट इज अ फ्रिक्वेन्सी रियूज अँड व्हॉट इज अ सेल. ठीक आहे. आता जे वायरलेस नेटवर्क जे असतं याचे जे जनरेशन्स आहे त्या वेगवेगळ्या डिफरंट कॅटेगरीमध्ये आपण क्लासिफाय करतो आहे. द सेल्युलर सिस्टम्स आर क्लासिफाईड इन टू डिफरंट इव्हॅल्युशन्स ऑफ जनरेशन्स. दॅट मीन्स लाईक फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन अँड नाव प्रेझेंट फोर्थ जनरेशन्स अँड फिफ्थ जनरेशन्स. तर त्याच्यातल्या जे पहिल्या ज्या 4 जनरेशन आहे, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, आता जी आपण यूज करतो आहे प्रेझेंट सिच्युएशनमध्ये 4 जनरेशन, थोडक्यात आपण त्याला काय म्हणतो 4G. ठीक आहे. तर ते आपण त्या ठिकाणी स्टडी करणार आहोत. व्हॉट इज अ फर्स्ट जनरेशन? फर्स्ट जनरेशन दॅट मीन्स ज्यावेळेस मोबाईल वायरलेस कम्युनिकेशन सिस्टम आहे किंवा जी कम्युनिकेशन सिस्टम आहे ज्यावेळेस ती नव्याने यूजमध्ये आली होती त्यावेळेस जी जनरेशन आहे त्याला आपण फर्स्ट जनरेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर वेळेनुसार जनरेशन बदलत गेल्या, मग त्यांना त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या नावाने संबोधतो. म्हणजेच फर्स्ट जनरेशन जी असेल ती काय असेल, सगळ्यात अगोदर जी जनरेशन आहे मोबाईलची त्याला आपण फर्स्ट जनरेशन त्या ठिकाणी म्हटलं आहे. त्यानंतरची जी जनरेशन आली सेकंड जनरेशन त्याला म्हटलं आहे आपण. नंतर 3G टेक्नॉलॉजी आली मीन्स थर्ड जनरेशन आली. थर्ड जनरेशन जरी बघितली त्याच्यामध्ये सुद्धा अँड्रॉइड वगैरे मोबाईल फोन कम्युनिकेशन सिस्टम आलेली आहे. नाव आपण जी प्रेझेंट स्वरूपात जी वापरतो आहे 2Gचे पण हँडसेट आपण यूज करतो आहे, 3Gची पण यूज करतो आहे आणि 4Gची पण हँडसेट आपण त्या ठिकाणी यूज करतो आहे. 2Gचे जर म्हटलं तर आपण जे अगोदर काही दिवसापूर्वी जे हँडसेट यूज करायचो, ठीक आहे, जे कम्युनिकेशन सिस्टमसाठी विदाऊट अँड्रॉइड जे मोबाईल आहे आपल्याकडे, आत्ता पण काही स्वरूपात आपल्याकडे ते अवेलेबल असतात काही जणांकडे. तर ते जे हँडसेट झाले ते कोणती टेक्नॉलॉजी झाली तर सेकंड जनरेशनची जे कम्युनिकेशन सिस्टम होते त्यामध्ये ते मोडतात. Now, what is the first generation? The first generation of mobile network was developed in Japan by Nippon Telephone and Telegraph Company in Tokyo during 1979. In the beginning of 1984, it gained popularity in the US, Finland, UK, and Europe. The first generation system used analog signals and it had many disadvantages due to technology limitations. The first generation system are as under advanced mobile phone system, that means AMPS, Nordic mobile phone system means NMPS, third total access communication system, that means THES, fourth European total access communication system, that means ATACS. The key features of first generation system are as under. The frequency is between 800 megahertz and 900 megahertz. The bandwidth was 10 megahertz. The technology was analog switching. Mode of services was voice only. Access technique frequency division multiple access, that means FDMA. The disadvantages of first generation system are poor voice quality due to interference, poor battery life, large size mobile phones, less security, limited number of users and call coverage,
and call coverage. Roaming was not possible between similar systems. हे काय झाले, फर्स्ट जनरेशन झाले. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण काय, द फर्स्ट जनरेशन वॉज मोबाईल नेटवर्क वॉज डेव्हलप इन जपान. इकडेच डेव्हलप झाली तर जपानमध्ये. जपानची कोणाद्वारे, तर निप्पॉन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीद्वारे. ठीक आहे. इन टोकियो ड्युरिंग 1979. इन द बिगिनिंग ऑफ 1984 इट इज गेन पॉप्युलरिटी इन द US, फिनलँड, UK अँड युरोप. थोडक्यात काय, तर याची जी पॉप्युलरिटी ती कुठं होती, फक्त लिमिटेड क्षेत्रामध्ये होती. बरोबर आहे. फक्त युरोप, त्याच्या युरोपमध्ये कुठं, तर फिनलँड, UK आणि युरोप. द फर्स्ट जनरेशन सिस्टम यूज ॲनालॉगी सिग्नल्स. ही जी जनरेशन आहे ती कोणता सिग्नल यूज करायची, तर ॲनालॉगी सिग्नल त्या ठिकाणी यूज केला जायचा. अँड इट हॅड मेनी डिसॲडव्हान्टेज ड्यू टू टेक्नॉलॉजी लिमिटेशन्स. याचे जे डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते जास्तीत जास्त होते. ठीक आहे. तर ॲडव्हान्स मोबाईल फोन सिस्टम, नॉर्डिक मोबाईल फोन सिस्टम, टोटल ॲक्सेस कम्युनिकेशन सिस्टम, युरोपियन टोटल ॲक्सेस सिस्टम, हे जे स्टँडर्ड आहे ते या ठिकाणी यूज केले जायचे फर्स्ट जनरेशनमध्ये. द की फीचर्स ऑफ फर्स्ट जनरेशन सिस्टम काय होते, तर फ्रिक्वेन्सी जी आहे कम्युनिकेशन सिस्टमची ती काय असायची, तर 800 मेगाहर्ट्ज टू 900 मेगाहर्ट्ज. याचा जो बँडविड्थ आहे तो काय असायचा, तर 10 मेगाहर्ट्ज. टेक्नॉलॉजी ॲनालॉगी स्विचिंग, मोड ऑफ सर्व्हिस व्हॉइस ओनली असायची. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मोड ऑफ सर्व्हिस म्हणजे काय, फक्त याद्वारे तुम्ही काय करू शकता, व्हॉइस ट्रान्सफर करू शकता बिटवीन ट्रान्सफर अँड रिसिव्हर. ठीक आहे. आणि ॲक्सेस जी टेक्निक होती ती कोणती होती, FDMA मीन्स फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस. डिसॲडव्हान्टेजेस बघितले तर याचे काय काय होते, पुअर व्हॉइस क्वालिटी होती. जी व्हॉइस क्वालिटी ती कशी होती, पुअर होती. पुअर बॅटरी लाईफ आहे, म्हणजे मोबाईल किंवा जे इन्स्ट्रुमेंट असायचं त्याची जी बॅटरी आहे ती कशी असायची, एक पुअर बॅटरी लाईफ होते. लवकरात लवकर काय व्हायची, ती डिस्चार्ज व्हायची. किंवा लार्ज साईज मोबाईल फोन्स, याची जी साईज आहे ती कशी असायची, एक आत्ताच्या प्रकारे जे आपण म्हणतोय जी मोबाईलची साईज आहे ते त्याचं जे वेट आहे किंवा त्याची जी साईज आहे ती काय असायची, त्या ठिकाणी लार्ज असायची. लेस सिक्युरिटी असायची. सिक्युरिटी सिस्टम, आत्ताचे मोबाईल कंडिशनिंगला पण तुम्ही बघू शकता की सिक्युरिटी सिस्टमला आपण प्रायोरिटी देतो त्या ठिकाणी. बरोबर आहे. तर जी सिक्युरिटी असायची ती काय असायची, लेस सिक्युरिटी त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते फर्स्ट जनरेशनमध्ये. लिमिटेड नंबर ऑफ युजर्स अँड कॉल कव्हरेज. आता ही जी सिस्टम आहे ही कुठे चाललेली आहे, फक्त युरोपमध्ये, फिनलँडमध्ये किंवा UKमध्ये. तर त्याच्यामध्ये जे नंबर ऑफ युजर आहे ते काय असणार आहे, थोडक्यात या ठिकाणी कमी असणार आहे. ठीक आहे. म्हणजे युनिव्हर्सली हे जे स्टँडर्ड आहे ते यूज त्या ठिकाणी होत नव्हतं. मीन्स लिमिटेड नंबर ऑफ युजर्स अँड कॉल कव्हरेज. कव्हरेज मीन्स जिथं आपण तो मोबाईल यूज करू शकतो किंवा जिथं आपण त्याद्वारे काय करू शकतो, कॉल मेक करू शकतो, कॉल करू शकतो. मीन्स आपण म्हणतो ना आउट ऑफ कव्हरेज एरिया, म्हणजे ज्या ठिकाणी नेटवर्क नसेल त्याला आपण आउट ऑफ कव्हरेज एरिया म्हणतो. मीन्स कव्हरेज मीन्स जिथं नेटवर्क अवेलेबल आहे. अँड रोमिंग वॉज नॉट पॉसिबल बिटवीन सिमिलर सिस्टम. रोमिंग त्या ठिकाणी पॉसिबल नव्हती. रोमिंग मीन्स ज्यावेळेस आपल्याला एक वेगळ्या डिफाईन एरियामध्ये कॉल करायचा असेल त्या ठिकाणी आपल्याला रोमिंग गरजेची पडते. रोमिंग वॉज नॉट पॉसिबल बिटवीन सिमिलर सिस्टममध्ये. सिस्टम जरी सिमिलर असेल, स्टँडर्ड जरी सिमिलर यूज करत असेल, पण त्या ठिकाणी रोमिंग पॉसिबल त्या ठिकाणी फर्स्ट जनरेशनमध्ये नव्हते. नाव सेकंड जनरेशन मीन्स 2G. Second generation of mobile communication system introduced a new digital technology for wireless transmission, also known as Global System for Mobile Communication. मीन्स GSM नाव आपण अगोदर ऐकलेलं असेल. ठीक आहे. आताचे मोबाईल पण मोबाईलचं जे सिम कार्ड असतं पण त्याला GSM म्हणू शकतो. ठीक आहे. ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल. Second generation of mobile communication system introduced a new digital technology for wireless transmission, also known as global system for mobile communication. GSM technology became the best standard for further development in wireless standards later.
The standard was capable of supporting up to 14.4 to 64 kbps data rate, which is sufficient for SMS and small services. The key features of 2G systems are digital systems, that means digital switching, SMS services, roaming, enhanced security, encrypted voice transmission, fast internet at lower data rate. And the disadvantages of second generation system as low data rate, less features of mobile devices, limited mobility, limited number of users and hardware. Now, in a second generation, GSM technology become the best standard of further development. याच्यामध्ये काय होते, GSM टेक्नॉलॉजी यूज केलेली होती. ठीक आहे, ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल इन वायरलेस स्टँडर्ड्स लेटर. स्टँडर्ड्स वॉज कॅपेबल ऑफ सपोर्टिंग. हे जे स्टँडर्ड आहे ते कशाची कॅपेबल आहे, तर 14.4 to 64 kbps डाटा रेटला ती कॅपेबल आहे. विथ सफिशियंट. ही कशासाठी सफिशियंट आहे, टू एस एम एस म्हणजे जे मेसेज असतात ते आपण त्याद्वारे काय करू शकतो, सेंड करू शकतो. अँड स्मॉल सर्व्हिसेस लाईक GPRS किंवा मग ज्या एक्सेट्रा सर्व्हिसेस होत्या रोमिंग वगैरे, त्या या ठिकाणी आपण सेकंड जनरेशनमध्ये प्रोव्हाइड केल्या जात होत्या. जी की फ्युचर आहे ते काय काय सांगता येईल, याच्यामध्ये डिजिटल सिस्टम स्विचिंग होते. ठीक आहे, मीन्स जो ट्रान्सफरिंग आहे, ट्रान्समीटर अँड रिसिव्हर, ती डिजिटल सिस्टमद्वारे काय होते, जी कम्युनिकेशन होतात ते डिजिटल सिस्टमद्वारे होतात. याच्याद्वारे तुम्ही SMS सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जात होत्या. रोमिंग सर्व्हिसेस सेकंड जनरेशनमध्ये प्रोव्हाइड केले जाते होते. एनहान्स सिक्युरिटी, जी सिक्युरिटी सिस्टम जी फर्स्ट जनरेशनमध्ये कशी होती, लो स्वरूपाची होती, तर याच्यामध्ये काय सेकंड जनरेशनमध्ये तुम्हाला एनहान्स सिक्युरिटी त्या ठिकाणी बघायला भेटत आहे. इन्क्रिप्टेड व्हॉइस ट्रान्समिशन, जे व्हॉइस ट्रान्समिशन आहे याच्यामध्ये जसं तुम्हाला काय फर्स्ट जनरेशनमध्ये व्हॉइस ज्याच्यामध्ये काय होता, व्हॉइसमध्ये प्रॉब्लेम येत होता, तसंच येतं काय बघताय तुम्ही, तर इन्क्रिप्टेड व्हॉइस ट्रान्समिशन बघू शकता. अँड फर्स्ट इंटरनेट, याच्याद्वारे काय इंटरनेट प्रोव्हाइड केलं जात होतं. फक्त जो स्पीड आहे डेटा रेटचा तो कसा होता, लोअर होता. ठीक आहे, ॲट द लोअर डेटा रेट इंटरनेट प्रोव्हाइड केलं जात होतं. कशामध्ये, सेकंड जनरेशनमध्ये. जे डिसॲडव्हान्टेजेस आहे ऑफ सिस्टम काय सांगता येईल, लो डाटा रेट ॲज कम्पेअर्ड टू 3G और 4G. ठीक आहे, लेस फीचर्स ऑफ मोबाईल डिव्हायसेस, याचे जे फीचर्स होतात. ठीक आहे, आता काही जणांनी सेकंड जनरेशनचे मोबाईल बहुतेक बघितले पण असतील. ठीक आहे, ज्याच्यामध्ये जे आपण कीपॅडचे जे मोबाईल यूज केलेले आहे ते सेकंड जनरेशनचे मोबाईल आपण थोडक्यात त्यांना म्हणू शकतो. लेस फीचर्स ऑफ मोबाईल डिव्हायसेस, याचे जे फीचर्स होते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल प्रेझेंटली जे मोबाईल बघतात तुम्ही, वेगवेगळे फीचर्स त्याच्यामध्ये बघू शकता. लाईक कॅमेरा असेल किंवा मग तुम्ही लॅपटॉपचे पण खूप सारे काम PDF वगैरे ते आत्ताच्या मोबाईलद्वारे करू शकतात. पण याचे जे फीचर्स आहेत सेकंड जनरेशनचे ते ॲज कम्पेअर्ड टू 3G और 4G ती कशी होतात, लेस होतात. लिमिटेड मोबॅलिटी होती, लिमिटेड नंबर ऑफ युजर्स अँड हार्डवेअर, याची जी नंबर ऑफ युजर्स आहेत ते पण कसे होते, लिमिटेड. पण मोर दॅन फर्स्ट जनरेशन अँड लेस दॅन थर्ड अँड फोर्थ जनरेशन. ठीक आहे, म्हणजेच लिमिटेड नंबर्स ऑफ युजर्स अँड हार्डवेअर बट नंबर ऑफ लेस दॅन लिमिटेड लेस दॅन 3G थर्ड जनरेशन और फोर्थ जनरेशन बट मोर दॅन फर्स्ट जनरेशन. आता फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन हे मेन टाईप आहे, पण त्याच्यानंतर जे जनरेशन आली आहे त्याला आपण काय म्हणतो, 2.5 जनरेशन अँड 2.75 जनरेशन, ज्याच्यामध्ये जे स्टँडर्ड आहे ते सेकंड जनरेशनचंच यूज केलं आहे, फक्त जो रेट आहे त्याचा तो इन्क्रीज करण्यात आला आहे. इन ऑर्डर टू सपोर्ट हायर डाटा रेट, जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिसेस दॅट मीन्स GPRS वॉज इंट्रोड्यूस्ड अँड सक्सेसफुली डेव्हलप.
GPS was capable of data rate up to 171 kbps. That मीन्स जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस त्या ठिकाणी डेव्हलप करण्यात आला. ठीक आहे. एनहान्स डाटा GSM evaluation means EDG also developed to improve the data rate for GSM network. EDG was capable to support up to 473 kbps. आता हा जो 473 kbps स्पीड आहे तो कशाचा आहे? इंटरनेटचा स्पीड आहे. ठीक आहे. जो डेटा रेट आहे MB KB हे आपण अगोदर बघितलेलं आहे. ठीक आहे. GB. Another popular technology CDMA, code division multiple access 2000 was also introduced to support higher data rate for CDMA networks. This technology has the ability to provide up to 384 kbps data rate. हा जो डेटा रेट आहे तो सेकंड जनरेशनमध्ये कसा होता तर मॅक्झिमम स्वरूपाचा हा जो डेटा रेट होता. नाउ नेक्स्ट इज थर्ड जनरेशन. दॅट मीन्स 3G systems, 3G technology. Third generations 3G mobile communications started with the introduction of universal mobile terrestrial telecommunications system. UMTS means Universal Mobile Terrestrial System. UMTS has data rate of 384 kbps and it supports video calling for the first time on mobile devices. After the introduction of 3G mobile communication system, the smartphone became popular across the globe. Specific applications were developed for smartphones which handle multimedia, chat, email, video calling, games, social media and healthcare. आता थर्ड जनरेशन जर बघितली, थर्ड जनरेशनचे मोबाईल बहुतेक ठिकाणी आपण यूज पण केलेले आहे. ठीक आहे. आत्ता पण काही ठिकाणी थर्ड जनरेशनचे मोबाईल आपण यूज करतो आहे. थर्ड जनरेशन मीन्स 3G टेक्नॉलॉजी. अँड्रॉइड मोबाईल पण काही ज्यावेळेस स्टार्टिंगला अँड्रॉइड मोबाईल मार्केटमध्ये आले होते ते पण कोणत्या प्रकारचे होते? 3G सिस्टमचे. दॅट मीन्स 3G टेक्नॉलॉजीचे. थर्ड जनरेशन मोबाईल कम्युनिकेशन स्टार्टर विथ कोणते स्टँडर्डने तर UMTS. दॅट मीन्स युनिव्हर्सल मोबाईल टेरेस्ट्रियल सिस्टम. UMTS हॅज डेटा रेट काय त्याचं तर 384 kbps अँड सपोर्ट टू व्हिडिओ कॉलिंग. 3G सिस्टम जे फीचर्स होतं मेन ते काय होतं तर व्हिडिओ कॉलिंग अँड ऑल्सो सपोर्ट टू कशासाठी ते सपोर्ट करत होतं तर मल्टीमीडिया चार्ट, ईमेल, व्हिडिओ कॉलिंग, गेम्स, सोशल मीडिया अँड हेल्थ केअर. तुम्ही 3G सिस्टममध्ये वेगवेगळ्या मोबाईलमध्ये काय गेम्स किंवा मग व्हिडिओ कॉलिंग किंवा चार्ट, ईमेल असे वेगवेगळे ॲप डाउनलोड करून ते यूज करू शकता 3G सिस्टममध्ये. ठीक आहे. और नेक्स्ट टॉपिक इज मोबाईल रेडिओ स्टँडर्ड्स. आता जे मोबाईल असतात फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन आपण बघितलं आहे. पण मग स्टँडर्ड म्हणजे काय? याचे जे नेटवर्क असतात त्याचे वेगवेगळे स्टँडर्ड असतात. ठीक आहे. और नेक्स्ट टॉपिक इज मोबाईल रेडिओ स्टँडर्ड. व्हॉट इज द मोबाईल रेडिओ स्टँडर्ड? डिजिटल मोबाईल रेडिओ is an international open digital mobile radio standard defined in the European Telecommunications Standard Institute standards TS 102361 parts 1 to 4 and used in commercial products around the world. DMR means Digital Mobile Radio is an international digital radio standard specified for business mobile developed by ETSI means European Telecommunications. In short, DMR is a digital two-way radio standards offered by ETSI for global use. आता जे मोबाईल असतात त्याचे वेगवेगळे स्टँडर्ड असतात. ठीक आहे. जे फर्स्ट जनरेशनमध्ये वेगळा स्टँडर्ड असू शकतो किंवा सेकंड जनरेशनमध्ये
त्याचे ॲडव्हान्स असं स्टँडर्ड त्या ठिकाणी रेडिओचा जनरेट केला जातो, डेव्हलप केला जातो. ठीक आहे. जे वेगवेगळे स्टँडर्ड आहे ते कोणकोणते म्हणता येईल टाईप्स AMPS, NAMPS, IS-95, GSM, DMTS, CDMA 2000 हे काय झाले वेगवेगळे स्टँडर्ड झाले मोबाईल रेडिओ स्टँडर्ड. ऑल दीज मोबाईल रेडिओ स्टँडर्ड्स आर डेव्हलप इन नॉर्थ अमेरिका. हे स्टँडर्ड हे कुठं डेव्हलप झालेले आहे नॉर्थ अमेरिकामध्ये. आता जो पहिला स्टँडर्ड आहे आपला काय AMPS, दॅट मीन्स ॲडव्हान्स मोबाईल फोन सिस्टम्स, तो आपल्याला स्टडी करायचा आहे. ठीक आहे. AMPS म्हणजे काय ॲडव्हान्स मोबाईल सिस्टम. It is based on cellular concept, was developed by Bell Laboratories in Chicago, which is situated in USA in the year 1977 to 1978. The world's first cellular system was implemented by Nippon Telephone and Telegraph Company, Japan in the year 1978. The cellular mobile service license for an initial 40 MHz spectrum in the 800 MHz frequency band were issued, and subsequently another 10 MHz was added. Thus, the current spectrum allocation for cellular mobile radio in the USA is so megahertz within the 824 to 849 megahertz and 869 to 894 megahertz frequency bands. In the given licensing area, the spectrum is shared by two operators, the wireline common carrier and the radio common carrier. The WCC is an arm's length subsidiary of a local exchanger carrier which provides local wire telephone services in the licensing area. Under the AMPS standard, we specify a carrier spacing of 30 kHz. The 50 MHz spectrum leads to a total of 832 full duplex channels with 416 channels each for the A band and the B band operators in each licensing area. Out of these 416 channels, 21 channels are used as control or setup channels, with the remaining 395 channels for users traffic. The latter are then ground and each group is assigned to cell within a cluster before digital cellular system based on time division multiple access and code division multiple access technology came on the scene. The AMPS systems dominated cellular implementations around the world. The AMPS service were commercially introduced in USA in the year 1983. Since then, the mobile communication has been explosive growth worldwide. The European Total Access Cellular Systems was developed in the year 1985. The American system AMPS was almost identical to European system ETSES. The earlier European system was not complete to another because of different frequencies used and different communication protocols being used by them.